वेलकम बॅक डिअर स्टुडंट्स. आज आपण आपला न्यू चॅप्टर स्टार्ट करणार आहोत, दॅट इज लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट फर्स्ट. तर या चॅप्टरमध्ये तुम्हाला काही लाईफ प्रोसेसेस शिकायला मिळणार आहेत. पण त्याआधी आपण बघू की नेमकं लाईफ प्रोसेसेस म्हणजे काय. सो दे आर द ॲक्टिव्हिटीज परफॉर्म बाय द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स टू रिमेन अलाइव्ह अँड टू मेंटेन देअर वेल बिईंग. तर ह्या अशा ॲक्टिव्हिटीज आहेत की जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स परफॉर्म करतात. आणि कशासाठी परफॉर्म करतात? जिवंत राहण्यासाठी, टू रिमेन अलाइव्ह. तर अशा ॲक्टिव्हिटीजला आपण म्हणतो लाईफ प्रोसेस. जसं की आपल्या बॉडीमध्ये रेस्पिरेशन चालू असते, डायजेशन चालू असते, सर्क्युलेशन चालू असते, एक्सक्रीशन चालू असते आणि हे सगळं आपण जिवंत राहण्यासाठी परफॉर्म करत असतो. यालाच लाईफ प्रोसेसेस म्हणतात. आता मला सांगा की तुम्ही जर एखाद्या वेळेस श्वास नाही घेतला तर तुम्ही जिवंत राहू शकता का? किंवा जर एखाद्या वेळेस तुमची बॉडी म्हणली की आता आज मला डायजेशनच नाही करायचं किंवा सर्क्युलेशनच नाही करायचं, तर आपली बॉडी प्रॉपरली फंक्शनिंग करू शकते का? नाही करू शकत. आणि म्हणूनच ह्या सगळ्या प्रोसेसेस आपल्या बॉडीसाठी नेसेसरी असतात आणि दॅट इज वाय दे आर कॉल्ड लाईफ प्रोसेसेस. आता ह्या सगळ्या प्रोसेसेस करण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये पर्टिक्युलर सिस्टीम प्रेझेंट आहे. जसं की रेस्पिरेशनसाठी आपल्या बॉडीमध्ये रेस्पिरेटरी सिस्टीम आहे. आणि ह्या रेस्पिरेशन काय आहे, सर्क्युलेशन काय आहे, तर याबद्दल तुम्ही खूप आधीपासून शिकत आलेले आहात. रेस्पिरेशन म्हणजे काय? श्वास घेणे, ऑक्सिजन इनहेल करणे आणि कार्बन डायऑक्साईडला एक्झेल करणे. आणि त्यासाठी आपल्या बॉडीमध्ये आपले नॉस्ट्रिल्स, ट्रॅकिया, लंग्स हे सगळे एकत्र येऊन काम करत असतात आणि त्या सिस्टीमला आपण म्हणतो रेस्पिरेटरी सिस्टीम. तसंच सर्क्युलेशनचं आहे. सर्क्युलेशन मीन्स काय? ट्रान्सपोर्टेशन. आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या न्यूट्रिएंट्सचं किंवा वेस्ट मटेरियलचं किंवा जे पण हार्मोन्स आहेत त्यांचं ट्रान्सपोर्टेशन होत असते. म्हणजे ते एका बॉडी पार्टपासून दुसऱ्या बॉडीपर्यंत नेल्या जातात. तर त्या सिस्टीमला आपण म्हणतो सर्क्युलेटरी सिस्टीम. आणि आपल्या सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये कोण वर्क करते? आपला हार्ट, आपले ब्लड व्हेसल्स आणि आपलं ब्लड हे सगळे आपल्या बॉडीमध्ये सर्क्युलेशनचं काम करतात. तशीच आपली एक्सक्रीटरी सिस्टीम आहे. आपल्या एक्सक्रीटरी सिस्टीममध्ये आपल्या किडनीज, युरेटर, युरिनरी ब्लॅडर हे सगळे वर्क करत असतात आणि ते आपल्या बॉडीमधलं वेस्ट मटेरियल आउटसाईड रिमूव्ह करतात. तर यावरून आपल्याला काय लक्षात येते की आपल्या बॉडीमध्ये जी पण लाईफ प्रोसेस होते त्यासाठी आपल्याकडे एक पर्टिक्युलर सिस्टीम आहे. आणि ही जी सिस्टीम आहे तर ही इंडिपेंडंटली त्यांचं वर्क करत असते. जसं की एक्सक्रीटरी सिस्टीम, त्यामधले जे ऑर्गन आहेत ते त्यांचं वर्क करतात इंडिपेंडंटली. डायजेस्टिव्ह सिस्टीममधले ऑर्गन त्यांचं वर्क करतात इंडिपेंडंटली. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपल्या ज्या सिस्टीम आहेत त्या इंडिपेंडंटली वर्क करतातच, बट सेम टाईम त्या कॉर्डिनेशनमध्ये सुद्धा वर्क करतात. आता कॉर्डिनेशन म्हणजे काय? कॉर्डिनेशन म्हणजेच काय की एकमेकांना हेल्प करून त्या त्यांचं वर्क करतात. आता फॉर एक्झाम्पल आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम काय करते? फूड डायजेस्ट करते आणि त्यानंतर जे न्यूट्रिएंट्स आहेत ते आपल्या बॉडीमध्ये सप्लाय केले जातात. पण मग ते सप्लाय करण्याचं काम डायजेस्टिव्ह सिस्टीम करते का? नाही करत. त्याला सप्लाय करण्याचं काम कोण करते? सर्क्युलेटरी सिस्टीम. म्हणजेच डायजेस्टिव्ह सिस्टीमला सर्क्युलेटरी सिस्टीमने हेल्प केला, सपोर्ट केला आणि तेव्हाच डायजेस्टिव्ह सिस्टीमने डायजेस्ट केलेले न्यूट्रिएंट्स आपल्या बॉडीमध्ये सप्लाय झाले. सो इन दिस वे ऑल द सिस्टीम्स दे परफॉर्म देअर फंक्शन इंडिपेंडंटली बट विथ द कम्प्लीट कोऑर्डिनेशन. ओके. आता ह्या ज्या सगळ्या सिस्टीम आहेत तर यांना वर्क करण्यासाठी एका गोष्टीची गरज असते. कोणतीही लाईफ प्रोसेस किंवा कोणतीही ॲक्टिव्हिटी आपल्या बॉडीमध्ये जर होणार असेल तर त्याला एक गोष्ट पाहिजे आणि ती म्हणजे एनर्जी. हे पण तुम्ही शिकलेले आहात की आपल्याला वर्क करण्यासाठी एनर्जीची गरज आहे. मग आता ही एनर्जी आपल्याला कुठून मिळते? ऑफकोर्स आपल्याला एनर्जी कुठून मिळते? फूडपासून. पण आता फूडमध्ये असं काय आहे की ज्यामुळे आपल्याला एनर्जी मिळते? सो आपल्या फूडमध्ये वेगवेगळे न्यूट्रिएंट्स असतात आणि हे न्यूट्रिएंट्स आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे फंक्शन्स परफॉर्म करतात. आता आपण बघू या फूडच्या कंपोनंटबद्दल. सो देअर आर टू टाईप्स ऑफ कंपोनंट, दॅट आर मेजर कंपोनंट अँड मायनर कंपोनंट. आता हे जे मेजर कंपोनंट आहे याला मॅक्रो कंपोनंट सुद्धा म्हणतात. मॅक्रो मीन्स काय? लार्ज, मायक्रो मीन्स स्मॉल.
तर जेव्हा पण मॅक्रोवरील म्हणजेच लार्ज क्वांटिटी आहे, लार्ज आहे काहीतरी, तर आपल्या फूडमध्ये काही कंपोनंट जे आहेत तर ते लार्ज क्वांटिटीमध्ये प्रेझेंट असतात आणि काही स्मॉल क्वांटिटीमध्ये प्रेझेंट असतात. सो मेजर कंपोनंट कोणते आहेत? कार्बोहायड्रेट्स, फॅट्स अँड प्रोटीन. आता हे जे 3 कंपोनंट आहे यांचे सुद्धा वेगवेगळे फंक्शन आहे. कार्बोहायड्रेट अँड फॅट्स दे आर कॉल्ड एनर्जी गिव्हिंग फूड, कारण हे आपल्या बॉडीमध्ये एनर्जी प्रोव्हाइड करतात. यांच्यापासूनच आपल्या बॉडीला एनर्जी मिळते. सो दे आर कॉल्ड एनर्जी गिव्हिंग फूड. आणि जे प्रोटीन्स आहेत, तर प्रोटीन्स दे आर द बॉडी बिल्डर्स. आपल्या बॉडीला बिल्ड करणारे जे कंपोनंट आहेत ते आहे प्रोटीन. कारण आपल्या बॉडीचं जे स्ट्रक्चर आहे, आपल्या सेलचं जे स्ट्रक्चर आहे, तर ते प्रोटीन्सपासून बनलेलं आहे आणि म्हणून ते आपल्या बॉडीला बिल्ड करण्यासाठी हेल्प करतात. त्यानंतर आता जे मायनर कंपोनंट आहेत, मायनर कंपोनंटमध्ये येतात व्हिटॅमिन्स अँड मिनरल्स. मग आता व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स काय फंक्शन करतात? सो दे कीप अवर बॉडी हेल्दी अँड दे प्रोटेक्ट अस फ्रॉम द डिसीजेस. हे जे आहेत आपल्या बॉडीला हेल्दी ठेवण्यास हेल्प करतात आणि तसेच आपल्याला डिसीजेसपासून हेल्प करतात. सो इन दिस वे अवर फूड इट हॅज मेनी न्यूट्रिएंट्स अँड दे परफॉर्म स्पेसिफिक फंक्शन्स फॉर अवर बॉडी. बट food it is not only factor which is responsible for the energy production. जे फूड आहे तर फक्त फूडच नाही की ज्यापासून आपल्याला एनर्जी मिळते, तर अजून एक कंपोनंट आहे जो आपल्याला एनर्जी देण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे और नेसेसरीच आहे, दॅट इज ऑक्सिजन. तर ऑक्सिजन हा सुद्धा आपल्याला एनर्जी प्रोडक्शनमध्ये हेल्प करतो. ऑक्सिजनचं काय काम आहे मग? तर ऑक्सिजन जो आहे तर तो फूडला ब्रेक करण्यामध्ये हेल्प करतो, ऑक्सिडाइज करतो म्हणजेच ब्रेक करतो. आणि जेव्हा फूडमधले हे कंपोनंट ब्रेक होतात तेव्हा त्यांच्यामधून एनर्जी रिलीज होते. अँड दॅट इज वाय फूड आणि ऑक्सिजन हे दोन्ही पण आपल्याला एनर्जी मिळवण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. मग आता हे आपल्याला मिळतात कसे? तर बघा, फूड जे आहे तर आपण खात असतो, आपण न्यूट्रिशन घेतो, म्हणजे आपण वेगवेगळ्या गोष्टी खात असतो, फ्रूट्स खातो किंवा व्हेजिटेबल्स खातो, त्यामधून आपल्याला फूड मिळते, न्यूट्रिएंट्स मिळतात. मग हे जे फूड आहे आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये जाते आणि डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये ते ब्रेक होत होत जाते आणि त्यानंतर मग आपली जी सर्क्युलेटरी सिस्टीम आहे त्याला आपल्या प्रत्येक सेलपर्यंत पोहोचवते. सो न्यूट्रिएंट आपल्या प्रत्येक सेलपर्यंत पोहोचले. कसे पोहोचले? थ्रू अवर डायजेस्टिव्ह सिस्टीम अँड सर्क्युलेटरी सिस्टीम. मग आता राहिला ऑक्सिजन. ऑक्सिजन आपल्याला कसा मिळतो? तर ऑक्सिजन आपण एन्व्हायरमेंटमधून घेतो आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीम थ्रू. मग ऑक्सिजन आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये जातो, लंग्समध्ये जातो आणि लंग्समधून तो परत जातो सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये आणि परत आपली सर्क्युलेटरी सिस्टीम त्याला सप्लाय करते प्रत्येक सेलपर्यंत. म्हणजेच ऑक्सिजनसुद्धा फ्रॉम रेस्पिरेटरी सिस्टीम सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये आणि सर्क्युलेटरी सिस्टीम मग त्याला सप्लाय करते टू अवर सेल्स. आणि जेव्हा मग हे एकत्र येतात तेव्हा तिथे एनर्जी प्रोडक्शन होते आणि ते कसं होते ते आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू.